बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत कामगार मंत्र्यांना संघर्ष समितीचे निवेदन। चौकशी समिती नेमल्याबद्दल कामगार मंत्र्यांना मुंबई येथील निवासस्थानी दिल्या शुभेच्छा। सोलापूर बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व खोट्या कामगार नोंदणी होत आहेत, म्हणून कामगार मंत्री माननीय नामदार श्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेबांनी 25 जून रोजी चौकशी समिती नेमण्याचे आदेश जाहीर केले। त्यामुळे आता खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळणार हे मात्र नक्की। म्हणून महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मुंबई येथील निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले। त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत निवेदन समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला सदस्य वैशाली बनसोडे यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार मंत्री श्री फुंडकर साहेबांनी चौकशीचा आदेश काढला, समिती नेमल्याचे आदेश जारी केले। त्यामुळे आता खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळणार हे स्पष्ट झालेले आहे। म्हणून ते करत असताना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्ष दीड वर्षापासून वारंवार तीव्र आंदोलने, निवेदनं देणं, कामगार मंत्र्यांना निवेदन पाठवणं, कामगार आयुक्तांशी बोलणं, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं आणि वेळोवेळी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आलेले आहे। त्यामुळेच आमची या संघर्ष समितीच्या मागणीला प्रतिसाद देऊन कामगार मंत्र्यांनी हा निर्णय दिला। म्हणून आमच्या संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 2 जुलै 2025 रोजी मुंबई येथील कामगार मंत्र्यांचे निवासस्थान यशोधन बंगला या ठिकाणी आमच्या समितीचे अध्यक्ष म्हणून मी, त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष अंगद जाधव, खजिनदार गणेश बोड्डू, सेक्रेटरी सोहेल शेख आणि महिला प्रतिनिधी म्हणून वैशालीताई बनसोडे, दुसऱ्या महिला प्रतिनिधी म्हणून रेखाताई आडकी या आमच्या शिष्टमंडळाद्वारे कामगार मंत्र्यांना भेटून निवेदन देण्यात आलं। प्रथम सत्कार केला त्यांचा, आम्ही तुम्ही आदेश चांगला काढला म्हणून। त्यानंतर निवेदन दिल्यानंतर कामगार मंत्र्यांनी सुमारे 15 ते 20 मिनिट आमच्या चर्चा केली। अजून काय समस्या आहे सांगा आणि पूर्णपणे समस्या सोडवून कामगारांना, बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि आपल्या तिथं सोलापुरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार दिसेल किंवा गैरकारभार दिसाल आणि त्या ठिकाणी भांडी वाटपमध्ये गैरप्रकार दिसाल, तात्काळ मला फोन करा आणि आमच्याकडे व्हिडिओ पाठवा। ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी रेट टाकतो आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना किंवा ठेकेदाराला किंवा संबंधिताला जागेवर बडतर्फ करण्याचा निर्णय घेतो, बडतर्फ करतो, अशा प्रकारचं त्याने आम्हाला वचन दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर आम्ही या सत्कारानंतर बांधकाम काम निवेदनामध्ये 5 मागण्यांचा समावेश केलेला आहे। जे ग्रेस पिरियडमधले बांधकाम नूतनीकरण करायचं आहे ते पुण्याचं सुरू करावा। बांधकाम कामगारांचे कामगारांच्या वारसदारांचे नावामध्ये जे चुका झालेल्या आहेत ते चुका दुरुस्ती करण्याचं कामकाज चालू करावे। भांडी जे वाटप करतात ते अत्यंत कमी दर्जाचे, पहिला भांडी येत होते वजन भरपूर आणि चांगल्या संख्या येत होत्या, संख्यामध्ये सुद्धा कमी होतं आणि काही भांडी फुटलेले देखील आहेत। अशा प्रकारचं त्या निवेदनात समावेश केले आहे, त्याचा सुद्धा शोध लावावा आणि कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। बांधकाम कामगार भविष्यात पूर्ण सक्षम होण्यासाठी इतर योजना लागू करावेत
अशा प्रकारची मागणी केलेली आहे। आणि बांधकाम कामगार चौकशी समिती जो निरीक्षक नेमला जातो त्या निरीक्षकच्या माध्यमातून आमच्या सोलापुरातील संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक लावून त्यांचे चौकशी कामी, बांधकाम कामगार जो भ्रष्टाचार कामी, हे भांडी वाटप असो, नोंदणीत असो, शिष्यवृत्ती असो, मय्यात असो किंवा घर बांधकाम असो, अशा सर्व बाबतीमध्ये आमच्या या ठिकाणी आम्हाला घेऊन आम्ही त्यांचे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडू, त्यात देखील परवानगी द्यावी अशा प्रकारचे 5 मागण्या त्या ठिकाणी सादर केलेल्या आहे। त्यावेळी बांधकाम कामगारांसंदर्भामध्ये ते चांगली माहिती दिल्याबद्दल आमचं त्या कामगार मंत्र्याने अभिनंदन केलं आणि आम्हाला या पुढील काळामध्ये जे बी बांधकाम कामगार समावेश असू द्या आपण आम्हाला कळवावे असे आवाहन केले। आणि यावरून दिसून येतं की आता खऱ्या बांधकाम कामगारात न्याय मिळणार हे मात्र नक्की, आणि मिळाल्याशिवाय आम्ही कामगार संघर्ष समिती, न्याय हक्क समिती, संघर्ष समिती स्वस्थ बसणार नाही असं मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।